नमस्कार सर्वांना. खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवते आणि खूप जास्त बिझी असल्यामुळे ना मला खरंच पॉसिबल नाही झालं व्हिडिओ बनवायला. आणि आम्ही गेलो होतो महाबळेश्वरला लास्ट वीकेंडला, कारण की माझ्या हस्बंडचा बर्थडे होता आणि मी त्यांच्यासाठी हे खूप मोठं सरप्राईज प्लॅन केलं होतं. त्यांना बिलकुल पण अंदाजा नव्हता की एवढी सगळी फॅमिली त्यांची येणार आहे त्यांच्या बर्थडेसाठी आणि आम्ही एवढा मोठा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. आम्ही गेलो होतो महाबळेश्वरला, तिथे थोडंफार एक्सप्लोअर केलं, फोटोज वगैरे काढले आणि फायनली आम्ही आमच्या विलावर आपण पोहोचलो. इथे आमचे प्रिय मेहुणे प्रसाद तामणे यांच्या वाढदिवसानिमित्त आलो, पण त्यांनाच काम सांगतोय सगळं, हे काय योग्य वाटत नाही. ओके. आम्ही जो विला बुक केला होता ना तो पाचगणीमध्ये होता आणि आम्ही ना जास्त कुठेच टाईमपास केला नाही, कोणते स्पॉट्स जास्त एक्सप्लोर केले नाही किंवा काहीच नाही, कारण की एवढा टाईमच नव्हता आम्हाला सगळ्यांना एकत्र टाईम स्पेंड करायचा होता. कारण की हे जे दिवस आहेत ना खूप कधीतरी येतात, आम्ही खूप कमी भेटत असतो सगळे एकमेकांना, कारण की सगळे आपापल्या लाईफमध्ये एवढे बिझी असतात ना, म्हणून आम्हाला ना एकत्र टाईम स्पेंड करायचा होता ना की, म्हणून मी हा प्लॅन केला होता की बड्डेच्याच दिवशी गेट टुगेदर जर केलं ना सगळे एकत्र राहतील पण आणि बड्डे पण सेलिब्रेट होईल. आम्ही छान असं डेकोरेशन वगैरे केलं, केक वगैरे आणला, मस्त कट केला, रात्री 12 वाजता सगळे जागे होते, खूप जास्त एन्जॉय केला. नेक्स्ट डे आता आम्हाला मॉर्निंगला निघायचं होतं आणि खरं सांगायला गेलं ना बिलकुल निघू वाटत नव्हतं, कारण की एवढं छान वाटत होतं ना, सगळे एकत्र होतो, खूप जास्त एन्जॉय करत होतं. आणि आरव तर इतका जास्त एन्जॉय केला आहे त्यांनी, ते माऊसोबतच जास्त खेळला असेल तो, कारण की त्याला लिओची खूप जास्त अटॅचमेंट आहे आणि त्याला खूप जास्त आठवण पण येत होती. आणि जाताना एवढी जास्त ट्रॅफिक लागली होती ना आम्हाला. घरी आलो बड्डे वगैरे सेलिब्रेट करून, पण बड्डे तर अजून संपला नव्हता, कारण की यांच्या ऑफिसमधले फ्रेंड्स आले होते आणि त्यांना सरप्राईज दिलं होतं. मस्त असं फटाके वगैरे फोडले होते, त्यांचा बड्डे खूप छान सेलिब्रेट झाला होता ह्या वर्षी आणि असाच नेहमी असू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.